नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. आज आपण आलो आहोत खूप अशा एक गोड लग्नाला म्हणायलाच लागेल आपल्याला. आणि आपल्या स्वतः एक गोड अशी जोडी पण आहे, ती लक्ष्मी निवासमधली. मला खूप भारी वाटते तुम्हाला भेटून, कारण तुमची ॲक्टिंग बघून सगळ्यांनाच असं भावते. नाही तुला पटतंय भावतंय? पटतंय मला, म्हणूनच म्हणाले नवी अशीच आहे. कंजूस हे लेबल लावलंय या लोकांनी, यांना कळत नाही. वायफळ खर्च करत बसतात. लेबल तेच आहे, कंजूसच. वायफळ खर्च न करण्यामागे संतोषचा नेहमी एक म्हणणं वायफळ खर्च नसावा. नाही तर काय, म्हणजे पैसे जास्त खर्च होऊ नये हाच मोठो आहे लाईफचा. पैसे खर्चच होऊ नये, जास्तचा प्रश्नच नाहीये. माझं म्हणणं थोडं तरी बेसिक काहीतरी खर्च करावा माणसाने. करायचा असतो आपल्या माणसांसाठी तो खर्च आजूबाजूला आपोआप घडत असतो. त्यासाठी आपण करायची गरज नाही. बायकोला साडी पाहिजे असेल, आपोआप कशी येणार? खर्च पैसा करावा. एक मिनिट आता मला सांग, हिची साडी बघून ही नवीन साडी आहे नाही असं वाटतंय? आता या एपिसोड्स मध्ये जेवढ्या ही साड्या नेसल्या त्याच्यामध्ये हिला चेंजेस नाही असं वाटतंय? हे जयंत रावांनी मिळालं ना, तेच तर सांगतोय, तेच तर म्हणतोय संतोष. असं आहे, सगळं घडून आलं पाहिजे आणि घडून येतं बरोबर, त्याला जसं हवंय तसं. आपण फोन आला की बाहेर पळून जायचं फक्त ते इथे भांडणं सुरू झालीत, घरातली भांडणं. इथे नको, थांबा जरा. भांडणं नाहीत, आम्ही चर्चा करतोय. तुम्हाला भांडण काय वाटतात? किती गोड भांडते, पण ठीक आहे, तू मेमे होतच असतं. तर तू मेमेवर आलंय तर सेटवरती असं कोण आहे की तुझं माझं जमेना तुझ्यावरचून करमेना? दोघांचं प्रत्येकी. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना असं नाहीये कोणी. असं आमचं सगळ्यांचंच एकमेकांची तुझ्या वाचून करमेना असं आहे. जमेना वगैरे मध्ये अजून तरी काय गेलं नाही, कारण आम्ही फार तसे नाही आहोत कोणीच. सगळेच खूप फ्रेंडली आहेत आणि खूप मजा येते सगळ्यांना. बोल ना, तुला कसं वाटतं इकडे येऊन? मला खूप भारी वाटतंय, कारण 2 सिरियल्स एकत्र आल्या आहेत, महासंगम झालाय, खूप कास्ट आहे, डिरेक्टर सगळेच एकत्र आलेत. मला भारी वाटते. तुम्हाला कसं वाटतंय? आम्ही तर आता गेले 4 दिवस हा महासंगम महासोहळा एन्जॉय करतोय. काय मीनाक्षी? मी तर खूपच एन्जॉय करते. बायकांचं जे असतं नटणं थटणं, ते वीणा तरी पर्सनली अशी नटणार अशी सिरियल मध्ये दिसणार नाही, पण आता ती खूप सुंदर दिसते. तुझं तिचा कुठला तो चुडा भरण्याचा लूक नाही तो तिथे आपण नाचत, माझा स्पेशल डान्स झाला. हा, संगीतचा लुक तर तुम्ही बघा किती छान दिसते. सो वीणाला हे सगळं करायला मिळतंय. वीणा खूप हे एन्जॉय करते आणि मीनाक्षी पण खूप हे एन्जॉय करते. शूट, हा फोर्ट आणि इथलं जे वातावरण आहे ते तुला दिसेलच. इथे संध्याकाळी 4 वाजता सनसेट व्ह्यू पॉइंट आहे इथे, आणि डॅम आहे, त्याचं बॅकवॉटर आहे. सो ते इतकं छान आहे सगळं की छान वाटतंय. इथे आम्ही शूट करतोय असं वाटत नाही. एक प्रकारे अशी पिकनिकच झाली असावी. नाही तसं नको म्हणू. पिकनिक म्हणू नको. म्हणजे पिकनिकचा फील आहे, पण काम डे नाईट चालू. मी बघतेच आहे, माझा मित्र पण इथे आहे डिरेक्शन टीममध्ये, त्याच्यामुळे मला माहिती आहे की तुमचं किती दिवस शूट सुरू आहे. पण असं वाटत नाही तुमच्या फेसकडे बघून की तुमचं शूट सुरू आहे. तुम्ही खूप फ्रेश दिसता आहात. वातावरणच कारणीभूत आहे त्याला. एक कॉम्पॅक्ट त्याच्यात असतो तर मे बी थकलो असतो खूप, पण इथे तसं नाही. असं नाहीये. खूप ह्यूज पण आहे. आणि झी मराठीचे आणि आमच्या प्रोड्युसर्सचे त्यासाठी खूप खूप आभार की एवढ्या मोठ्या प्रिमायसिसमध्ये हा अख्खा महासंगम त्यांनी घडवून आणलाय. त्या उपर आमचे सगळे प्रोडक्शन टीम, डिरेक्शन टीम, ही आमची जी काही टीम वर्कने आत्ता जे काय आम्ही तुमच्या समोर हे मनोरंजन घेऊन येतोय, हा महासंगम घेऊन येतोय, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि तुम्हा लोकांचे, तुम्ही आमचे हे सगळे कष्ट लोकांपर्यंत तुमच्या थ्रू पोहोचताय. खरंच. जसं आता वीणा म्हणाली की तिला असं नटायला वगैरे नाही जमत, किंवा नाही जमत म्हणण्यापेक्षा तिला चान्सच मिळत नाहीये करायला. पण आता तुला मिळतोय चान्स. आणि तुला काय वाटतं, एकदम असं तू सजली आहेस आणि खूप सुंदर दिसते आहेस, तुझं ज्वेलरी, साडी, बँगल्स खूप छान वाटतात. काय म्हणशील? काय, मी एन्जॉय करते. बस वेगवेगळ्या साड्या आहेत आणि रिअल लाईफ मध्ये मीनाक्षी एवढी कधीच नटत नाही.